तब्बल 10 संघ, 10 संघांचे 10 संघ मालक, अगदी देखणं दैदिप्यमान डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये लीग स्टेज मधील आणखीन 5 सामने बाकी आहेत आणि तदनंतर मात्र 2 सेमीफायनलचे सामने आणि एक फायनलचा सामना खेळला जाईल. म्हणजेच तब्बल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि रजनीमध्ये तब्बल आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. समोर जर आपण पाहिलं तर संघ असणार आहे योगेजी मार्तल म्हणजेच स्पिन मास्टर्सचा संघ म्हणजेच प्रथमेशजी साळवी यांचा संघ आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक हितचिंतक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला नेहमी सहकार्य लाभलंय माननीय श्री रवींद्रजी कोरडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असणार आहे साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक 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 स्वागत UC17 आयोजित APL 2025 सीझन 1 मध्ये साहेबांचं शुभागमन आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या अंतिम दिवसातील पहिला सामना रंगत असताना पाहायला मिळेल. राहुलजी देवकर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला योगेशजी मार्तल. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. टीम हडल टीम मीटिंग घेतली जाते. राहुलजी देवकर यांचा संघ यॉर्कर किंग्स यांच्या वतीने रणनीती आखावीच लागेल या मॅच मध्ये, कारण अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिला सामना खेळतोय. खेळपट्टीचा देखील अंदाज घ्यावा लागेल या मॅच मध्ये, कारण आपण पाहिलं तर गेली 2 दिवस रजनीमध्ये हे दोन्ही दिवसांमध्ये हे सामने खेळवले गेले. आज जर आपण पाहिलं तर अंतिम दिवसामध्ये दिवस रात्र अशा पद्धतीने हे सामने खेळवले जात आहेत. आणि आपण पाहिलं तर आणखीन एक एक्झिबिशन मॅच खेळवली जाईल असा विचार आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय, पण वेळेचं बंधन देखील आहे त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजेच 10 संघांचे 10 संघ मालक आणि UC17 चे 10 खेळाडू अशा पद्धतीने आणखीन एक एक्झिबिशन मॅच घेतली जाऊ शकते. त्याचा निर्णय अजूनही आलेला नाहीये, कारण वेळेचं देखील बंधन आहे. कारण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एकूण 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅच ऑफिशियल्स येत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये खूप सारी मेहनत मॅच ऑफिशियल्स पंचांनी देखील घेतली आहे. 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम दिवस रात्र भव्य दिव्य अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा APL 2025 सीझन 1. आणि मॅचला सुरुवात होते. 2 सलामीवीर फलंदाज प्रथमेश साळवी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय याच खेळाडूची चर्चा राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. विनय जैन म्हणजेच पप्पू गोलंदाजीसाठी आलाय. राहुलजी देवकर यांचा संघ यॉर्कर किंग्स. अगदी चांगला खेळ केलाय या संघाने. आणि या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले आमचे मार्गदर्शक हितचिंतक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व स्वतः दिग्गज क्रिकेटर
आणि त्यांच्याच माध्यमातून नुकतीच एक स्पर्धा देखील पार पडली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री रवींद्रजी कोरडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन विनंती असेल. रवीजी कोरडे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जातोय अंतिम दिवसामध्ये पहिला बॉल विनय जैन. पहिलाच बॉल टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अडवतील बॉलला. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला अडवलंय. एक धाव पूर्ण केली आहे. दोन्ही संघांना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. जतीनजी गिरकर आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आणि प्रथमेशजी साळवी आपणास देखील विनंती आहे आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा प्लीज. स्पर्धेचे नियम आहेत. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. गोलंदाजीसाठी विनय जैन पप्पू. फटका खेळलाय चांगला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. अगदी चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. गरजेचा सामना आहे योगेजी मार्तल यांच्या संघासाठी देखील. यावेळेला आणखीन एक दर्जेदार रुबाबदार बॉल जाईल सीमारेषा पार. डीजे 2 मिनिट डीजे. पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. 4 धावा आहेत की षटकार आहे. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय. दुपारचं सत्र, अंतिम दिवस या स्पर्धेचा, क्रिकेटचा महासंग्राम. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय चौकार. बरोबर डिसिजन दिले पंचांच्या माध्यमातून. 4 धावा आल्यात. अगदी बंदुकीतून गोळी सुटते त्याचप्रमाणे हा बॉल ट्रॅव्हल झाला. आणि कॅमेऱ्यामध्ये देखील चेक केलेलं आहे पंचांच्या माध्यमातून. आपण याची नोंद घ्या. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9 ऑन बोर्ड. आणखीन एक ला जवाब स्ट्रोक आहे. लगातार 3. जवाब स्ट्रोक. बॅटिंग, देखना फटका, देखना खेळाडू मैदानामध्ये आहे. नाव आहे साहिल. विनय जैनचा खरपूस समाचार घेतलाय. लगातार 4 चौकार त्याच्याच बॅट मधून आलेत. क्रिकेटचा महासंग्राम. विनय जैन सारख्या ताकदवार गोलंदाजावर अगदी भारी पडलाय हा साहिल. यावेळेला उलटा फटका खेळलाय आणि या वेळेला आता फटका फसलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. चार चौके ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका, त्याचा फटका फसला आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात तो मात्र माघारी परतलाय. चांगली खेळी पाहायला मिळाली होती साईच्या माध्यमातून. विनय जैनवर अगदी भारी पडले होते. थोडासा फटका त्यांचा फसला. शेवटच्या बॉलवरती का होईना विकेट गरजेची होती आणि विनय जैनने ते विकेट आपल्या संघाला देखील मिळवून दिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 17 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. नवीन बॅटर आहेत अमित. अमितने देखील कालच्या रजनीमध्ये चांगला खेळ केला होता. हाच अमित हा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. स्पिन मास्टर योगेशजी मार्तल यांचा संघ कालच्या रजनीमध्ये अगदी गेलेला सामना स्पिन केला आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. तो अमित मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश साळवी आज फलंदाजी करावी लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. हो टॅप केलाय. हा बॉल देखील अडवलाय त्या ठिकाणी. बॉल आपण पहा काय फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कुशल त्या ठिकाणी होते. जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती याच कुशलने. आज मात्र हा एपीएलचा थरार आपण पाहतोय. याच एपीएलच्या थरारामध्ये कुशल इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुशलजी कोरडे आपण पाहतोय मैदानामध्ये आणि रवींद्रजी कोरडे व्यासपीठावर बसून आपल्या मुलाच्या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा येतोय चौकार.
आणखीन एक दर्जेदार प्रहार पाहायला मिळाला. षटकार आलाय बॅटमधून अमितच्या. जो अमित नाही कोणाला भीत त्याचं नाव आहे अमित, आणि तोच अमित आता मात्र मैदानामध्ये आलाय. कालच्या रजनीमध्ये देखील याच अमितने अगदी चांगला खेळ केला होता. आतापर्यंत 2 बॉलमध्ये त्याने 10 धावा ठोकल्यात आपल्या संघासाठी. योगेशजी मार्तल खुश असतील डगआउट मध्ये. पुढचा बॉल गॅप शोधून काढलाय. यावेळेला क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय. रन मात्र मिळेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धाव पूर्ण केली. एक धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती. 29 ऑन बोर्ड. ओ यावेळेला उलटा फटका खेळायचा होता प्रथमेश यांना. महेश पोहोचतायत बॉल पर्यंत पॉइंट क्षेत्रामधून. एक धाव पूर्ण केली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 30 धावा धाव फलकावरती झाल्या. धावांचा अक्षरशः डोंगर रचला जातोय टीम स्पिन मास्टर्स या संघाकडून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र स्नेहित कडून चूक झाली आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अडवलाय का हे पाहायचंय. सगळेच पंचांकडे लक्ष असतील, सगळ्यांचंच पंचांकडे पाहत आहेत हे सर्वच प्रेक्षक. दुपारचं सत्र रखरखत्या उन्हामध्ये देखील प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन खूप प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत, कारण दुपारचं सत्र आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये अगदी त्यांचं देखील मत असेल की म्हणणं असेल की आपण घर बसल्याच या क्रिकेटचा आनंद घेऊया. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण मैदानामध्ये येऊया अंतिम रात्रीमध्ये. म्हणजेच षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 31. चला 3 षटकानंतर तुम्हाला एक मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. आपण याची नोंद घ्या प्लीज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 31 ऑन बोर्ड. परफेक्ट डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा विनय जैन म्हणजेच पप्पू गोलंदाजी साले या स्टँडच्या मागे आपण पाहतोय जतीन गिरकर यांना. अंडर बॉक्स क्रिकेट मधील एक मोठं नाव इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. जतीन गिरकर. प्रेक्षक येत आहेत, प्रेक्षकांची पावले लागली आहेत, मैदानाकडे वळतायत. हो यावेळेला चांगला फटका खेळलाय. यावेळेला आणखीन एक चूक होते. हा देखील बॉल गेलाय सीमारेषा फार 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 आर पार. 4 येतोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. 35 धावा धाव फलकावरती झाल्यात. अमित लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते क्लासिकल अंदाजामध्ये. यस आणखीन एक बॉल त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला फटका खेळला गेलाय आणि आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. आणि या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय आमचे मित्र परेजी यादव साहेब. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुशांतजी जाधव आणि त्याचप्रमाणे अमेय यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत APL 2025 सीझन 1 मध्ये. आणि त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदेशजी परब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणखीन एक चौकार येतोय मान्यवरांचं शुभागमन आणि त्यांचं स्वागत केलं जातं या चौकाराने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. आणि या मान्यवरांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर दिनांक 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी लालबाग क्रिकेट धमाका 2025 या स्पर्धेचा देखील आनंद घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. प्रेक्षकांना विनंती असणार आहे. लालबागचं पेरू कंपाऊंड म्हणजेच मनोरंजन मैदान आणि याच मैदानामध्ये लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा देखील थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र वाईट बॉल पंच घोषित करतायत विनय जैन. आणखीन एक बॉल यावेळेला बॅकफुट वरती आले. मोठा फटका खेळायचा होता, पॉइंट क्षेत्र शोधायचं होतं पण फटका फसलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विनय पप्पू जैन. चांगला फटका. बॉल जाईल का? यस गेलाय सीमारेषा पलीकडे. प्रथमेश साळवी ठरेल का हिरो या मॅच मध्ये पाहायचंय, कारण सूर गवस्सा आला नव्हता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली होती. या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली आहे. धावा येत आहेत, धावा केल्या जात आहेत, धावा ठोकल्या जात आहेत. चौकार आणि षटकारांची बरसात होते त्याच्या बॅट मधून. यावेळेला आणखीन एक बॉल अडवलाय. बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रन मिळेल 1. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. मान्यवरांचं शुभागमन आपण पाहतोय. व्यासपीठावरती आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत APL 2025 सीझन 1 मध्ये.
महेश लाड आले गोलंदाजीसाठी. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. या पहिल्या डावातील या 12 चेंडूंमध्ये किती धावा येणार याकडे देखील लक्ष लागलेलंच असेल, कारण महेश गोलंदाजीसाठी आलेत आणि प्रथमेश साळवीची अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 चौकार त्याने ठोकलेत. 1 षटकार आतापर्यंत अमितच्या बॅटमधून आलेत. 2 चौकार त्याने देखील ठोकलेत या मॅच मध्ये. महेश लाड, पहिला बॉल, पहिलाच बॉल, सरळ फटका खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. धावा झाल्यात म्हणाव्या तेवढ्या धावा झालेल्या आहेत 18 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल खेळलाय सरळ रेषेमध्ये. बॉल जाईल सीमारेषा पार, आर पार. येतोय एपीएल दर्जेदार, रुबाबदार, दिमागदार चौकार. 50 धावा धावफलकावरती झाल्यात. योगेशजी मार्तल यांचा संघ स्पिन मास्टर्स. आणखीन एक प्रहार केलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक होते कव्हर ड्राईव्ह, चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते हर्ष, त्याने बॉलला अडवलंय. एकच धाव मिळेल. 51 धावा धावफलकावरती झाल्यात. 51 ऑन बोर्ड. प्रथमेश साळवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अमितला. साहिलने काय बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये. 4 चौकार त्याच्या बॅट मधून. विनय जैनचा अगदी खरपूस समाचार घेतला त्याने. पुढचा बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला अडवतील. आणखीन एक धाव येईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. महेश लाड, निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील. चांगला फटका खेळलाय. यावेळेला गॅप शोधून काढलाय. प्रथमेश साळवी इज ऑन फायर नाऊ. काय फलंदाजी केली आहे पहा. चौकार 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 येत आहेत. चौकारांची आपण पाहिलं तर आतिषबाजी होते, कारण या संपूर्ण डावामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 10 चौकार आतापर्यंत ठोकले गेलेत आणि 1 षटकार देखील आलाय. यावेळेला चांगला बॉल आहे. स्वप्नील आहेत बंटी आणि 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 57. 57 धावा धावफलकावरती झाले. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सामना क्रमांक 17 टीम स्टम्प शेकर्स विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स म्हणजेच राजेजी किल्लारी आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत स्वप्नीलजी सावंत. दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती असणार आहे टॉस साठी आपण त्वरितच कर्णधारांना व्यासपीठावरती पाठवायचे प्लीज. क्रिकेटचा महासंग्राम ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 57 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी स्नेहित यांना आमंत्रित केलं जाईल. महेश जिलाड यांचं निर्णायक षटक ठरेल का या मॅच मध्ये, कारण अवघ्या 11 धावा त्यांनी खर्च केलेत. विनय जैनने 2 षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये एकूण 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये एकूण तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले, डेट ओव्हरचं षटक आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. 57 धावा धावफलकावरती झाल्यात. 57 ऑन बोर्ड. स्नेहित षटक क्रमांक 5 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. काय आयोजन आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन एसी इव्हेंटचे सर्व श्रेय जाईल अविनाशजी बिटबावकर आणि सचिनजी चक्रू रावल आणि संपूर्ण टीम. पहिलाच बॉल बसून क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आता मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. किती धावा आहेत त्याची पडताळणी केली जाते. मॅच ऑफिशियल्स खूप सारी मेहनत घेत आहेत आणि चौकार आलाय. बरोबर डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 4 धावांच्या मदतीने 4 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 61 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट 5 बॉल्स टू गो. 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. प्रथमेश साळवी अफलातून फलंदाजी करतोय. पुढे आलाय. पुढे येऊन फटका खेळायचा होता. चांगला बॉल गोलंदाज स्नेहितने हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल.
नो बॉल पंचांनी घोषित केला आहे आणि हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. नो बॉल प्लस 4, 5 धावांचा बोनस डीजे. प्रथमेश साळवी वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 30 धावांवर फलंदाजी करतायत. त्याला साथ देत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 66 धावा धाव फलकावरती झाल्यात. 66 ऑन बोर्ड. आणखीन एक दर्जेदार बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय एपीएल चौकार आणि पहा 70 धावा धाव फलकावरती झाल्यात. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालेला संघ म्हणजे स्पिन मास्टर योगेशजी मार्तल यांचा संघ. यावेळेला बॅटची कडा यस्ट्यांवर बॉल जाऊन आदळलाय. विकेट आली आहे. शेवटच्या षटकामध्ये का होईना गरजेची विकेट येते आणि प्रथमेश साळवी बा डीजे. थँक्यू. आणि प्रथमेश साळवीचा उल्लेख जर केला तर या मॅच मध्ये वैयक्तिक त्याने 34 धावा बनवल्यात. आतापर्यंत 7 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दर्जेदार चौक पाहायला मिळाले. नवीन बॅटर मंथनने देखील चांगला खेळ केला टीम स्पिन मास्टर्स या संघासाठी. कालची मॅच देखील जिंकवून दिली. रजनीमध्ये 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना याच मंथनने आपला सामना जिंकून दिला होता स्पिन मास्टर्स या संघासाठी खेळत असताना. तोच मंथन आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. बॅटची कडा घेऊन बॉल पुन्हा एकदा यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. आणखीन एक विकेट आली आहे. मंथन बाद स्नेहित आता मात्र लगातार 2 बॉलवरती 2 महत्वाच्या विकेट्स त्याने पटकावल्यात. स्टंप शेकर्स विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स. राजेजी खिल्लारी यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे स्वप्नीलजी सावंत. सामना क्रमांक 17 च्या संपूर्ण या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला स्टंप शेकर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला बॉल स्ट्रायकर्स. कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण परितच व्यासपीठावर यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. यज्ञेश नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत आणि हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतील आणि आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 72 72. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट 1 टू गो. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. 72 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम एपीएलचा थरार. गेली 2 दिवस प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या स्पर्धेला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. यावेळेला शेवटचा बॉल होता. चांगला फटका खेळलाय आणि धावबाची सुवर्ण संधी. फलंदाज बाद झालेत म्हणजे 30 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 72. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 73 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. स्टंप शेकर्स विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरितच व्यासपीठावर या. स्वप्नीलजी सावंत आणि राजेजी खिल्लारी यांचा संघ. कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय आणि व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या विनंतीस मान देऊन राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असणार आहे कुशलजी वेंगुर्लेकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी म्हणजे जर आपण पाहिलं तर आमचे मित्र परेजी यादव, सुशांतजी जाधव, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अमयजी जाधव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदेजी परब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान, हाच क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय अभ्युदय नगर प्रीमियर लीग आणि याच काळ चौकीच्या ऐतिहासिक अभ्युदय नगरात हाच क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मान्यवरांचा
सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान लालबाग सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर माननीय श्री परेश यादव, माननीय श्री सुशांतजी जाधव, त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदेशजी परब साहेब, त्याचप्रमाणे अमयजी जाधव यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे APL 2025 पहिल्या पर्वामध्ये. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. लालबाग क्रिकेट धमाका हा देखील क्रिकेटचा सोहळा आपल्याला 24, 25 व 26 जानेवारी 2025 रोजी 15वा पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळेल. लालबागचं मनोरंजन मैदान म्हणजेच पेरू कंपाऊंड याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. आणि विनंती असणार आहे, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. स्टंप शेकर्स आणि त्यांच्या विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री रवींद्रजी कोरडे साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. 11 हे नाव आपण ऐकलं की येतात रवींद्रजी कोरडे आणि संपूर्ण सहकारी, आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर राजेजी किल्लारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नीलजी सावंत, म्हणजे स्टंप शेकर्स आणि त्यांच्या विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतील. आणि या टॉस साठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल स्ट्रायकर्सच्या संघाचा कर्णधार म्हणजेच हर्षवर्धन साळुंके व्यासपीठावरती आलेला आहे. विनंती असेल स्टंप शेकर स्वप्नीलजी सावंत, कर्णधाराला आपण त्वरितच व्यासपीठावर पाठवा प्लीज. 30 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 73 धावा. 30 बॉल 73 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतोय. मान्यवरांचं शुभागमन माननीय श्री रवींद्रजी कोरडे आणि संपूर्ण सहकारी व्यासपीठावर बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. APLचा थरार आपण पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये हे सर्वच प्रेक्षक गर्दी करतायत, दर्दी प्रेक्षक आहेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. 30 मध्ये करायचे 73. विकास गोसावी तात्या गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडला विनय जैन, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील परब बंटी. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिला बॉल. 30 मध्ये 73. सामना बरोबरीत सुटला तर मात्र बॉल आउट. आतापर्यंत एकच बॉल आउट खेळवला गेला संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकास गोसावी तात्या पहिला बॉल हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिला बॉल या ठिकाणी डेड बॉल घोषित करतायत पंच. डेड बॉल. 30 मध्ये 73 धावांची गरज. अभ्युदयनगरचा राजा म्हणजेच मुंबईचा रताधीश आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर व्यासपीठावर सागरजी मल्हार आणि त्याचप्रमाणे महेशजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 11 चे हे खेळाडू स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, दिग्गज क्रिकेटर, त्यांचे या ठिकाणी शुभागमन. हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी त्यांची देखील उपस्थिती लाभली आहे व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. एक धाव फलकावर झाली आहे. 73 धावांची गरज. विकास गोसावी गोलंदाजीसाठी आल्या. तात्या, तात्याला आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये देखील चांगला खेळ तात्याने केला होता. त्याला साथ लाभली ती म्हणजे नानाची. विकास सकपाळ हे देखील नाव आपल्याला आठवावं लागेल, कारण या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पटकावली आहे विकास सकपाळने. पहिली हॅट्रिक जर आपण पाहिलं तर परेश कारिया, जो ग्राउंड स्मॅशर्स या संघाचा खेळाडू होता आणि टुर्नामेंटमध्ये हायेस्ट विकेट टेकर म्हणून त्याची गणने देखील केली जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो परेश कारिया. अगदी महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल पाहायला मी ते परेश कारियाच्या माध्यमातून. पहिली हॅट्रिक त्याच्याच नावावर राहिली. एकाच मॅच मध्ये 5 विकेट्स त्याने पटकावल्या एकाच षटकामध्ये. 5 विकेट हॉल त्याने पूर्ण केला होता. तोच परेश कारिया, ग्राउंड स्मॅशर्सच्या संघाचा. यावेळेला दांडी गुल केली आहे. फलंदाज बाद. स्वप्नील परब बंटीची खेळी संपुष्टात. विकेट.
विकास गोसावी हे नाव आठवावं लागेल. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील परबची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, आणखीन एक फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघारी परतला आतिश. जोपर्यंत विनय जैन पप्पू मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत काही होऊ शकतं या मॅचचं. आणि विनय जैन साठी विशेष पारितोषिक आलंय. विनयने गोलंदाज विकास गोसावी म्हणजेच तात्याला चौकार ठोकला तर प्रत्येक चौकारासाठी सिद्धेश महाडिक यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल विनय जैन म्हणजेच पप्पूला. बक्षिसांचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः या रखरखत्या उन्हामध्ये. पप्पू जैन क्षमता आहे या खेळाडूकडे, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली. आज फलंदाजी करावी लागेल. 73 धावांचा पाठलाग करतोय हाच पप्पू, ज्या पप्पूने कित्येक मैदानं गाजवली आहेत. याच मुंबईतील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील मोठं नाव विनय जैन पप्पू आणि राहुल जैन हे देखील नाव आवर्जून घ्यावं लागेल, कारण दोन भावंडांच्या या जोडीने अगदी अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा गाजवल्यात. सोडून दिलेला हा बॉल, पंच व्हाईट बॉल घोषित करतील. नवीन बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला जतीन गिरकर म्हणजे साई गिरकर फलंदाजीसाठी आलेत. ओ यावेळेला दांडीगुल, फलंदाज बाद, विकास गोसावी तात्या. काय सेलिब्रेशन केले पहा. वेस्ट इंडिजचा क्रीज गेला मला आठवला हे सेलिब्रेशन पाहून. ऍक्शन रिप्ले आम्हाला पाहायचा आहे. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल हाताळल्यानंतर बॉल बरोबर जाऊन आदळला यस्टॅनवर आणि पहा सेलिब्रेशन. दांडी गुल केली आहे. क्रिस गेलने देखील याच पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं एका सामन्यामध्ये आणि ते सेलिब्रेशन पाहायला मिळते. विकास गोसावी तात्या, कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आज कामी आलाय. विनय जैनला दाखवलाय तंबूचा रस्ता. नवीन बॅटर आहेत परेश. आता मॅच ऑन झाली आहे, कारण आपण पाहिलं तर 3 महत्वपूर्ण विकेट्स आल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स गेलेत. नवीन बॅटर आहेत जतीन गिरकर आणि त्यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. प्रत्येक चौकारासाठी सिद्धेश महाडिक यांच्याकडून 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 73 धावांचा पाठलाग करतो यॉर्कर किंग्स हा संघ. किंग्स ठरेल का या मॅच मध्ये? राहुलजी देवकर यांचा संघ आहे. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर योगेजी मार्तल, स्पिन मास्टर, ऑरेंज आर्मी. चांगला खेळ केला या संघाने. विकास तात्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. काय चेक केलाय? पहिला बॉल चेक केलाय. त्याला ठाऊक होतं विकासला काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न करेलच साई. आणि यावेळेला चांगला बॉल आहे. रन मात्र मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 आणि 3 गडी देखील माघारी परतलेत. बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये तात्यासाठी. महत्वाच्या सामन्यामध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. स्वप्नीलजी सावंत यांचा संघ स्तंभशेखर आणि त्यांच्या विरुद्ध राजेजी किल्लारी यांचा संघ बॉल स्ट्रायकर्स. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय आणि पुढील सामना असणार आहे सामना क्रमांक 18. आकाजी नेराळे यांचा संघ क्रिकेट क्रशर्स आणि त्यांच्या विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स म्हणजे सागर ढोले. आपण देखील रेडी राहा खेळण्याच्या दृष्टीने. प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या. 3 महत्वपूर्ण विकेट्स देखील आल्या त्या षटकामध्ये. विकास गोसावी म्हणजेच तात्या.
धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि धाव मात्र घेतली जात नाहीये आणि डॉट बॉल आता मात्र आलाय. प्रथमेश साळवी. हो, यावेळेला चांगला बॉल आहे. रन मात्र मिळणार नाहीये आणि डॉट बॉल देखील आलाय. जतीन गिरकर नॉन स्ट्रायकिंग इला 73 धावांचा पाठलाग, धावांचा डोंगर रचलाय स्पिन मास्टर्स या संघाने. पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. व्हाईट बॉल पंचांनी जरूर घोषित केलाय. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती टीमची. आता मात्र पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि त्याची पडताळणी मात्र केली जाईल. गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, म्हणजेच प्रथमेश साळवी स्पिन मास्टरचा संघ, त्या संघाने रिव्ह्यू घेतलाय आणि त्याची मात्र आता पडताळणी केली जाते. हा फलंदाज बाद आहे की नाहीये, आउट आहे की नॉट आउट, त्याची पडताळणी केली जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी क्लीन, नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. झूम इन झूम आउट, झूम इन झूम आउट चेक केलं जातंय. अगदी इंटरनॅशनल लेवलला ज्याप्रमाणे चेक केलं जातं ना थर्ड अंपायरच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे हे डिसिजन चेक केलं जाईल. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट. यस, रिव्ह्यू देखील गमावलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने. एकही रिव्ह्यू शिल्लक नाहीये आपल्याकडे, आपण याची नोंद घ्या. टीम स्पिन मास्टर्स प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी आलेत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 4 धावा धाव फलकावरती झालेत. 4 ऑन बोर्ड. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश साळवी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. सूर गवस्सा आला नव्हता संपूर्ण स्पर्धेमध्ये. वैयक्तिक त्या मॅच मध्ये त्याने 34 धावा ठोकल्या, 7 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तो प्रथमेश साळवी अष्टपैलू कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम अंतिम दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. दुपारचा 17, दुपारच्या सत्रातील पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये हा देखील सामना पाहायला मिळतोय. पुढे आलेत पुन्हा एकदा. आता बरोबर पायावर बॉल जाऊन आदळला आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडूची सांगता होते. जतीन गिरकर नॉन स्ट्रायकिंग इडला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती येण्याचा त्याचा प्रयत्न राहील का? स्ट्राईक वर यावं लागेल जतीनला, कारण धावांचा अक्षरशः डोंगर रचलाय टीम स्पिन मास्टर्सच्या संघाने. विकास गोसावी तात्या त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्येने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिले तर अवघ्या 3 धावा गोलंदाज विकास गोसावीने खर्च केल्या होत्या. 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने पटकावले. प्रथमेश साळवी शेवटचा बॉल आता येत असताना चांगला फटका खेळला जतीनने. रन मिळेल 1. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असणार आहे. लास्ट 18 बॉल 67 रन्स टू विन. 73 धावांचा पाठलाग करतोय संघ यॉर्कर किंग्स. प्रथमेश साळवीची बॅट बोलली या मॅच मध्ये. वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ठोकल्या 34 धावा. त्याला 7 लाभली, ती म्हणजे अमित आणि साहिलची देखील, कारण साहिलने ठोकलेले त्याची 4 चौकार मॅच मध्ये कमबॅक करून त्याने देखील दिले. हो, चांगला बॉल विकास गोसावी यांनी हाताळलाय. रन मिळेल 1. बॅकफुट वरती येऊन ढकललाय बॉलला हलक्या हाताने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते
त्याने बॉलला अडवलं, एक धाव पूर्ण केली, धावसंख्या 1ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धावफलकावरती 7. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. पुढचा बॉल टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला अडवतील, चेंडूची फेक केली आहे, आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. विकास गोसावी चांगला खेळ राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. या गोलंदाजाकडून योगेशजी मार्तल या संघामध्ये त्याची वर्णी लागली, म्हणजे स्पीड मास्टर असा हा संघ. सामना क्रमांक 16 आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेतील लीग स्टेज मधील. ग्राउंड स्मॅशर संघ, काय खेळ केला सिद्धेश महाडिकने संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याचा देखील उल्लेख करावाच लागेल. आणि यावेळेला आता काय घडतंय, यस, पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. थँक्यू डीजे. आणि आता मात्र फलंदाजी करत असलेला संघ यॉर्कर किंग्स या संघाने रिव्ह्यू घेतलाय, त्याची देखील पडताळणी केली जाईल, कारण त्यांच्याकडे एक रिव्ह्यू जो होता तो शिल्लक आहे यॉर्कर किंग्स या संघाकडे, आणि आता तो रिव्ह्यू यूज केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. स्वप्नीलजी सावंत यांचा संघ स्टम्प शेकर्स आणि त्यांच्या विरुद्ध बॉल स्ट्रायकर राजेजी खिल्लारी. आणि आता मात्र थर्ड अंपायरचा इशारा येतोय, यस, फलंदाज आउट. म्हणजेच हा देखील रिव्ह्यू टीम यॉर्कर किंग्स यांनी देखील गमावलाय. एक रिव्ह्यू दिला जातोय प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघांना, आणि ते एक रिव्ह्यू दोन्ही संघांनी गमावलेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रवींद्रजी कोरडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आणि टॉस देखील झालाय. राजेजी खिल्लारी यांच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. टीम बॉल स्ट्रायकर्स वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. चांगला बॉल हलक्या हाताने ढकललाय, हा देखील बॉल स्नेहित आलेत नवीन बॅटर. या सामन्यावर पक्कड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय योगेशजी मार्तल यांचा संघ स्पिन मास्टर्स. विकास गोसावी तात्या, दोन विकास एकाच संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. एक नाना आहे आणि एक तात्या आहे. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप मधून, आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10 या आकड्यावर. आणखीन 63 धावांची गरज. समोर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑन मधून, बॉलला अडवतील, एकच धाव मिळेल. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 11. उर्वरित 12 बॉल, आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 62 धावांची. लास्ट 12 बॉल 62 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. षटक क्रमांक 4 आता येत असताना आपण पाहतोय विकास सकपाळ म्हणजेच नाना गोलंदाजीसाठी आले. ज्यास नानाने या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पटकावली आहे, तो नाना आता गोलंदाजीसाठी आलाय. 12 मध्ये 62 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. फलंदाज बा डीजे. नवीन बॅटर आहेत कुशल कोरडे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आली आहे. नानाने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. नवीन बॅटर आहेत कुशल कोरडे. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय. 2 अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. 2 विकास एकाच संघामध्ये. एक विकास सकपाळ म्हणजेच नाना आणि एक विकास गोसावी म्हणजेच तात्या. चांगला बॉल होता. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे. गॅप मधून 4 धावांसाठी चौकार षटकार येणं गरजेचं असेल टीम यॉर्कर किंग्स या संघाला, कारण या सामन्यावर पकड मजबूत केले टीम स्पिन मास्टर्स या संघाने. योगेशजी मार्तल या संघाचे संघमालक, प्रथमेश साळवी या संघाचा आयकॉन खेळाडू. पुढचा बॉल चांगला आहे. यावेळेला बॉल आपण पाहिलं तर खूपच वळण दिले. रन मात्र मिळत नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 15.
पुढचा बॉल आतमध्ये येणार होता, सोडून दिलेला हा बॉल आणि चांगला प्रयत्न करतायत नाना. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17 ऑन बोर्ड. पुढे आलेत आणि पुढे येऊन फटका खेळायचा होता. यावेळेला विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज म्हणजे स्नेहितची खेळी संपुष्टात. थँक्यू. हर्ष बिल्लारे आलेत नवीन बॅटर. हर्ष बिल्लारेसाठी आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 4थ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावांची गरज आहे. आता प्रेक्षकांना देखील आणि बाकीच्या संघातील खेळाडूंना देखील प्रश्न पडला असेल की रन रेट कितीने वाढलाय या संघाचा. कारण 6 बॉलमध्ये 56 धावा अशक्य आहेत. पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. या धावा आम्ही तरी कधी पाहिलेल्या नाहीये 6 बॉलमध्ये 56 धावा होताना, पण त्या होऊ शकतात. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं क्रिकेट या खेळामध्ये. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आहेत समर बांद्रे. फलंदाजीसाठी कुशल कोरडे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर हर्ष बिल्लारे. 6 मध्ये करायचे आहेत 56 धावा. पहिलाच बॉल दांडी गोल. फलंदाज कुशल कोरडे बाद. थँक्यू. तन्वीश नवीन बॅटर. समर बांद्रे गोलंदाजीसाठी आलेत आणि नवीन बॅटर आहेत तन्वीश. धाव पूर्ण केली आहे 1. धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18. चांगला बॉल, चांगला टर्न केलाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. चांगला फटका खेळलाय. विकास गोसावी तात्या आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवले त्यांनी. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19. हर्ष आणि तन्वीश. फटका खेळलाय. विकास येतात नाना आणि यावेळेला डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न केला होता विक्रम यांनी यष्ट्यांच्या मागे. त्यांना आपण पाहतोय यष्टी रक्षक म्हणून. धाव घेतली आहे 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामन्याला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 53 धावांची गरज. आणि हा शेवटचा बॉल. सामना जिंकलाय टीम स्पिन मास्टर्स योगेशी मार्तल यांचा संघ. रन रेट कितीने वाढलाय हा प्रश्न बाकी संघातील खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आणि आयोजकांना देखील पडलाय. कारण एकाकी लढत पाहायला मिळाली आणि एकाकी झुंज या संघाने दिली आहे.